NH7 TV न्यूज की स्वतःचा व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मुठभर उद्योगपती यांना मालामाल करून त्याची मलाई खाण्याचं काम आपल्या इथचे स्थानिक आमदार साहेब करत आहे। वेळा इथं मेडिकल कॉलेज का हा प्रश्न आहे पहिला माझा त्यांना, का वेळा इथं मेडिकल कॉलेज का, हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज का नाही, या प्रश्नाचे उत्तर माननीय आमदार साहेबांनी देण्यात यावं। म्हणजे तुम्ही कोणाचा फायदा करून राहिलेले आहे? फक्त मुठभर उद्योगपत्यांचा का त्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही हे मेडिकल कॉलेज जे हिंगणघाटातली जनता लढली या मेडिकल कॉलेजसाठी रस्त्यावर उतरली, संघर्ष समितीच्या माध्यमातून 208 दिवस आंदोलन चाललं या हिंगणघाट शहरामध्ये। अनेक नागरिक सहभागी झाले, पत्रकार बांधवांना सहकार्य केलेलं आहे, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे, विद्यार्थी वर्ग सहभागी झालेला आहे की यासाठी काय हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। आणि हिंगणघाट आणखी एक असा विषय आहे प्रस्तावित, बघा हे किती दिशाभूल आहे आपल्या हिंगणघाटातल्या जनतेची। हे बघा याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे, हे मी तुम्हाला सर्वांना पत्र देतो। जिल्हा अधिकारी साहेबांनी सचिव प्रधान साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की हे मेडिकल कॉलेज वेळा इथं झालं पाहिजे। पण त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, मोजा हिंगणघाट तालुका हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज। आणि मग मंजुरी कुठे मागत आहे? मग त्यांनी सर्वे नंबर दिले, मोजा वेळा सर्वे नंबर इथं मंजुरी देण्यात यावी। म्हणजे प्रस्तावित कुठं आहे? हिंगणघाट तालुका मोजा हिंगणघाट प्रस्तावित आहे। मग प्रस्तावित शहरात मेडिकल कॉलेज असल्यानंतर तुम्ही वेळा इथं मेडिकल कॉलेज कसं का नेत आहे? आणि शहरातली 1,25,000 लोकसंख्या आहे शहरामध्ये, 1,25,000 शहरामध्ये लोकसंख्या आहे, 1,05,000 मतं आहे जवळपास। एवढे लोकसंख्या असताना सुद्धा या भागातल्या हिंगणघाट शहरातल्या भागांना जे लोकांना रोजगार भेटणार तो रोजगार त्या वेळामध्ये भेटणार आहे का? कोणताही रोजगार असो, आज विद्यार्थ्यांना टिफिन बनवून देणे आहे, प्रेस करणारा जो धोबी असेल त्यांना प्रेस करणारा त्यांना एक रोजगार भेटणार आहे, अनेक लोकांचे घरं बांधलेले आहेत त्यांना रूम किराणा भेटणार आहे, अनेक लोकांचे पाणठेले चालणार आहे, अनेक लोकांचे हॉटेल चालणार आहे, अनेक व्यवसाय आहे। अनेक व्यवसाय हे शहरातल्या लोकांना भेटायला पाहिजे। ते हे म्हणतात की वेळा इथं बनलं तर काय हरकत आहे? आपण वेळा इथं बनलं तर आमचा कोणता फायदा आहे? जनतेचा कोणता फायदा आहे? शहरातल्या लोकांचा कोणता फायदा आहे? वेळा इथं जर बनलं तर तुमच्या फक्त जे छोटेसे जे मुठभर उद्योगपती आहेत त्यांचा फायदा, त्यांनी जमिनी घेऊन ठेवलेले आहे। आणि माननीय आमदार साहेब हेच काम करत आहे की हे सर्व पार्श्वभूमी जर पाहता एकच लक्षात येत आहे की यांचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून यांचा खूप मोठा त्याच्यात वाटा आहे। मी आरोप करतो की आमदार साहेबांवर की आमदार साहेब तुमची पार्टनरशिप आहे असं आम्ही आजपर्यंत जनतेतून ऐकत होतो, पण आज मला तरी सुद्धा असं वाटत आहे की तुमची पार्टनरशिप या वेळेच्या जागेमध्ये आहे, जे 200 एकर जागा घेतली आहे त्याच्यामध्ये आहे। तेव्हाच तुम्ही आग्रह करत आहे की वेळा इथंच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। अरे वेळा इथं जर मेडिकल कॉलेज झालं तर आमच्या हिंगणघाटातल्या जनतेला काय फायदा भेटणार? त्याचा मला या शहरातल्या जनतेला काय फायदा भेटणार आहे? हे जनतेची दिशाभूल आहे, हे आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची फसवणूक हे आमदार करत आहे। हे आमदार जे फसवणूक करत आहे हे आम्ही कधीही सहन करणार नाही, कारण की हे मेडिकल कॉलेज इथंही आलं पाहिजे म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब मी 2दा विधान भवनामध्ये त्यांना हा मुद्दा मांडायला लावलेला आहे। माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी नावासहित माझ्या तिथं विधान भवनामध्ये मुद्दा मांडलेला आहे। त्यानंतर दखल घेण्यात आली या सर्व मेडिकल कॉलेजची, त्यानंतर मेडिकल कॉलेजची दखल घेऊन शासन करण्यात आलं का घोषित करण्यात आलं का मेडिकल कॉलेज इथे येणार म्हणून। अरे श्रेय कोण घेते, मेहनत कोण करते, आंदोलन कोण करते हे पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। आणि एक आमदार साहेबांना एक विनंती आहे का तुम्ही सर्व याच्या दिशाभूल करा, अरे पण या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही अशी फसवणूक या जनतेची करू नका। मान्य करतो का जो मल कंस्ट्रक्शन हा कोण आहे? मल कंस्ट्रक्शन हा नागपूरचा मल कंस्ट्रक्शन हा कोण आहे? का लेणं देणं आहे? तो 40 एकरचे पत्र देऊन राहिला तहसीलदार साहेबाले का मी 10 जागा देतो, आणि जागा केव्हा घेतली? मार्च महिन्यात त्याची विक्री मारली, एप्रिल मे मध्ये त्याच्याला फेरफार केला। म्हणजे ताबडतोब 200 एकर जागा घ्यायची, ताबडतोब पत्र काढायचं, तहसीलदार साहेबाले पत्र द्यायचं, हा मल कंस्ट्रक्शन नागपूरचा माननीय आमदार साहेबाचा मित्र। मग याच्यात का समजायचं आम्ही आमदार साहेब का तुमचेच पार्टनर आहे? तुमचीच पार्टनर आहे, तुम्हीच पार्टनर आहे याच्यामध्ये। याचा मतलब याचा फायदा कोणाला भेटणार आमदार साहेब? याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि मल कंस्ट्रक्शनला भेटणार आहे।
दुसऱ्याला फायदा भेटणार नाही, मग आमच्या हिंगणघाटातल्या जनतेचं का? हिंगणघाटातल्या जनतेचं काय? आज जे हिंगणघाटातली जनता रस्त्यावर उतरून जे आंदोलन करत होती, मोर्चे काढत होती, 208 दिवस आंदोलन केलं, एकही दिवस आमदार साहेब तुम्ही उपस्थिती दिली नाही, एक दिवस आंदोलनाला विजिट दिली नाही आमदार साहेबांना. अरे आमदार साहेब तो सोडा हो, त्याचे चेले चपाटी असेल, त्याचे पदाधिकारी असेल भाजपचे, त्यांनी सुद्धा एक दिवस उपस्थिती दिली नाही त्या आंदोलनामध्ये. आणि हे डायरेक्ट दावा करून राहिले का वेळा इथं मेडिकल कॉलेज बनणार, हे खपून येणार नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हा शंख फुकलेला आहे, मेडिकल कॉलेज होणार तर हिंगणघाट मध्येच मेडिकल कॉलेज होणार. यासाठी मी आणि माझे सर्व कमिटी, प्रमुख कमिटी, आम्ही सर्व लोकांनी आम्ही मीटिंग होऊन एक निर्णय घेतलेला आहे का 15 जुलैला आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेऊ, मोर्चा काढू, आंदोलन करू मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जे काही पडसाद उमटणार 15 जुलै, हा 15 जुलैला. NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें.